नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण इडली बनवणार आहे. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण सोल्याची डाळ घेणार आहे 1 वाटी आणि 4 वाट्या आहे ना तांदूळ घेणार आहे. तांदूळ कोणते पण असू द्या, जे तुम्ही नेहमी करता, भात वगैरे बनवता ते तांदूळ असले तरी चालते. याला चांगलं वॉश करून घ्यायचं डाळ आणि तांदूळला, आणि तांदळामध्ये आहे ना थोडीशी मेथी टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग ते 5-6 घंट्यासाठी ठेवून द्यायचं. आणि मिक्सरला एकदम रव्यासारखं आहे ना, एकदम बारीक पण नाही करायचं, थोडंसं गरगरच पिसून घ्यायचं. आणि ते रात्रभर चांगलं झाकून ठेवून द्यायचं, त्याच्यावरती टॉवेल वगैरे ठेवून सन्यानी. आणि बघू शकता सकाळी अशा पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि एकदम हलक्या हातानेच थोडंसं फेटून घ्यायचं. याच्यामध्ये इनोस किंवा सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. एकदम छान असं बॅटर झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, एकदम पातळ वगैरे नाही. आणि मग ते इडलीचं बॅटर आहे ना, त्याला ब्रशनी चांगलं तेल वगैरे लावून घ्यायचं, बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग जे बॅटर आहे ना ते टाकून घ्यायचं सर्व याच्यामध्ये. गरम पाणी वगैरे ठेवलं होतं मी इडलीच्या भांड्यामध्ये गरम करायसाठी, बघू शकता अशा पद्धतीने तिन्ही याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर हे डब्यामध्ये, इडलीच्या त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे एक एक करून सगळ्यांनी तिन्ही पण. आणि 10 मिनिटासाठी चांगलं झाकण लावून ठेवून द्यायचं, बघू शकता अशा पद्धतीने. वाफ वगैरे काही बाहेर वगैरे नाही जाऊ द्यायची. काही ओझं वगैरे ठेवू शकता याच्यावरती. आणि सोबतच मग याला खाण्यासोबतच मग मी वरण बनवलेलं आहे, बघू शकता. 10 मिनिटच ठेवलं आहे एकदम, बघू शकता चम्मचला वगैरे काही लागलेलं नाही आहे. आणि अशाच पद्धतीने चम्मचनीच काढून घ्यायचे आहे सर्व, बघू शकता. काही तुटत वगैरे काही नाही एकदम. आणि भांड्याला पण काही चिकटली वगैरे नाही आहे, एकदम अशा पांढरे शुभ्र झालेले आहे. अशा पद्धतीने एकदम सोपी आहे, जास्त काही याला लागत वगैरे नाही साहित्य. अशाच पद्धतीने सर्व काढून घ्यायच्या याच्यामधले. आणि एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त छान फुगलेल्या पण आहे. आणि मग याच्यासाठी मग मी वरण पण बनवलेलं होतं कुकरमध्ये. वांगी, मिरची, टमाटर वगैरे टाकून सन्यानी 2-3 शिटी घेऊन घेतली. आणि मग याला फोडणी वगैरे दिले मी वरण, बघू शकता अशा पद्धतीने. तुरीच्या डाळीचं हे वरण. याच्यामध्ये लसण, कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि मीठ पण टाकलेलं आहे. आणि मसाला पण टाकून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. याला इडलीला सोबत खाण्यासाठी एकदम झटपट होणारी आहे. याच्यासाठी काही खूप जास्त सकाळी नाश्त्याला वगैरे छान होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.